श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आज आपण मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्रावर कोणती सेवा करायची ते पाहणार आहोत। श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणांचे आसन आहे, त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते, म्हणून श्रीयंत्र पूजनास अनन्यसाधारण महत्त्व असते। ऋणमुक्तीसाठी ही अतिशय प्रभावी सेवा असून माता लक्ष्मीच्या सहवास या सेवेमुळे निश्चितच आपल्या घरात होत असते। तर मार्गशीर्ष महिन्यात दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करावा आणि हा अभिषेक करताना खालील स्तोत्र व मंत्र म्हणून अभिषेक करावा। आता यामध्ये कोणकोणते स्तोत्र आहेत, तर पहिला आहे ललित सहस्रनाम स्तोत्र, हे 1 वेळा म्हणायचं आहे। दुसरा आहे ललिता पंचक स्तोत्र, हे पण 1 वेळा म्हणायचं आहे। तिसरा आहे श्री सूक्त, 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे। आणि कमलात्मक मंत्र हा 16 वेळा किंवा 1 माळ जपायचा आहे। पाचवा आहे षोडशी मंत्र, 1 माळ किंवा 16 वेळा आपल्याला म्हणायचा आहे। आता दुसरी सेवा जी आहे, मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्रावर मंगळवारी, शुक्रवारी, पंचमी, अष्टमी किंवा पौर्णिमा या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे। आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन का करतात? कारण श्रीयंत्रावर 108 पाकळ्यावर 108 प्रकारच्या लक्ष्मी विराजमान असतात। त्यात समृद्धी लक्ष्मी असते, सौभाग्य लक्ष्मी असते, संतती लक्ष्मीसुद्धा असते, आरोग्य लक्ष्मी असते। अशा 108 प्रकारच्या लक्ष्मी विराजमान असतात। आता या ठिकाणी करंगळी शेजारच्या बोटाने व अंगठा यामध्ये, म्हणजे करंगळी शेजारच्या बोट आणि अंगठा यामध्ये कुंकू धरून श्रीयंत्रावर अगदी बारीक बारीक कुंकू अर्पण करायचं आहे। आणि हे करत असताना, म्हणजे कुंकू अर्पण करत असताना खालील मंत्र स्तोत्राने श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन करणे म्हणजे कुंकू अर्पण करणे। आता हे कुंकुमार्चन करताना पहिले श्री सूक्त 1 किंवा 16 वेळा, 2 ललित सहस्रनाम स्तोत्र, तिसरं जे आहे ते श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे किंवा 1 माळ म्हणायचा आहे। चौथं कमलात्मक मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा म्हणायचा आहे। पाचवं नवार्णव मंत्र हा 1 माळ किंवा 16 वेळा म्हणायचा आहे। 6वं सिद्ध कुंजिका स्तोत्र हे 1 वेळा म्हणायचं आहे। 7वं 108 लक्ष्मी मंत्रच्या नावाने कुंकुमार्चन विधी ग्रंथ यामध्ये दिलेला आहे ते करायचं आहे। तिसरी सेवा जी आहे, यामध्ये मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी प्राप्तीची सेवा श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून खालीलप्रमाणे सेवा रुजू करायची आहे। आता ही सेवा कोणती रुजू करायची आपल्याला? 1 वेळा स्वामीस्तवन व 1 माळ श्री स्वामी समर्थ जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा म्हणायचा आहे। तिसरं श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा म्हणायचा आहे। चौथं श्री कुबेर मंत्र 1 माळ किंवा 11 वेळा म्हणायचा आहे। आणि 5वं श्री सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा म्हणायचं आहे। 6वं श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा वाचायचे। हे केल्यानंतर किंवा करत असताना श्रीयंत्राला पांढरी फुले अर्पण करावीत। तसंच पुढची जी सेवा आहे त्यामध्ये दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे। अशा प्रकारे आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्रावर कशा प्रकारे सेवा करायची ती पाहिली। आता या व्हिडिओमध्ये जी सेवा मी तुम्हाला सांगितली, ही सेवा तशीच्या तशी आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी सेक्शनमध्ये त्या ठिकाणी मी टाकलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी पाहून ही सेवा करू शकतात।